से देख रही हूँ, हम एज इफ हमारी दोनों आंखें एक जगह स्थित है ऐसा हम देखते हैं। सो ये जब डिस्टर्ब हो जाता है तो फिर दोनों आंख एक साथ काम करना बंद कर देती है एंड तिरछापन आता है। कभी आंख बाहर की तरफ ड्रिफ्ट होती है, कभी आंख अंदर की तरफ ड्रिफ्ट होती है, ये एक कारण है। दूसरा एक है कि एक आंख के कारण एक आंख की नज़र किसी वजह से कम हो तो तिरछापन आता है। कभी इंजुरी के वजह से तिरछापन आता है, कभी कुछ और जन्म से कुछ डिफेक्ट्स हैं उसके वजह से तिरछापन आता है। और जो आपका दूसरा सवाल है कि आंख बदली, नहीं, आंख बदलने से तिरछापन नहीं, हमको नज़र ठीक करना या ऑपरेशन करना या एक्सरसाइज से ही तिरछापन ठीक होता है। छोटे बच्चों में जैसे बोलो कभी भी सनग्लासेस लगाते तो वो लगाना आंखों के लिए हानिकारक हो सकता है। अगर लगाना भी हो तो वो सनग्लासेस किस क्वालिटी के होना चाहिए? एक्चुअली सनग्लासेस हमको यूवी रेज से आँखों को प्रोटेक्ट करना होता है। तो सनग्लासेस बेसिकली अल्ट्रावायलेट रेज, जो अपनी ट्रॉपिकल कंट्री है तो अपने कंट्री में सनलाइट बहुत ज़्यादा है, तो इसीलिए ये अल्ट्रावायलेट रेज जो हैं ये किसी प्रकार से आँख को अफेक्ट करती है। तो इसीलिए यूवी ब्लॉक ग्लासेस लगाना चाहिए। ऑफ कोर्स वो अच्छे क्वालिटी के हो, नहीं तो उससे आँख पे स्ट्रेन आ सकता है। नाही, ऑपरेशन वन ऑफ द 4 उपाय आहे। सगळ्यात आधी तर नजर वाढवणं, एखाद्या डोळ्याची विजन कमी असेल तर, दुसरं म्हणजे एक्सरसाइज देणं, तिसरं म्हणजे काही औषध उपचार असतात त्यांनी ठीक करणं, चष्मा एक आहे, चष्म्यानी पण कधी कधी काही काही तिरळेपणा ठीक होतात, आणि ऑपरेशन। जी नजर कमी असते एका डोळ्याची तिरळेपणामुळे, तर ती 5 ते 7 वर्षाच्या वयापर्यंत व्यवस्थित चांगली होऊ शकते, आणि तेच एक वय आहे, एक 5 ते 7-8 जेव्हा इवन आपली बायनॉक्युलर विजन इझिली परत येऊ शकते। सो आयडियल एज इज बिफोर 7 years ऑफ एज। पण जर नसेल तेच मी जे म्हटलं, बेसिकली बायनॉक्युलर विजन जी आहे तीच मुळात डिफेक्टिव्ह असते, त्यामुळे डोळे एकमेकांशी जुळून न राहता ते नाही, प्रिकॉशन कधी फॅमिली हिस्ट्री असते, कधी जन्मतः मोतीबिंदू, काचबिंदू किंवा रेटिनाचे काही आजार राहू शकतात, कधी अनुवंशिक असतं। ज्या काही कारणांमुळे नजर कमी झाली तर तो डोळा वापरात येणार नाही आणि मग तो या दुसऱ्या डोळ्याशी संबंध सोडून तो तिरपा झाला होऊ शकतो। हां, काही काही जेनेटिक असतात, म्हणजे फॅमिलियल असतात स्क्विंट्स। काही फॅमिलीजमध्ये आम्हाला सांगतात की याच्या वडिलांना नाही आहे, त्याच्या वडिलांना नाही आहे, तर इट रन्स इन दी फॅमिली। दरवेळेस नजर कमी झाल्यामुळेच स्क्विंट होतो असं नाही, पण ते एक कारण आहे। कधी कधी दोन्ही डोळ्यांची विजन चांगली असतानाही स्क्विंट होतो। आणखीन एक या कॉन्फरन्समध्ये आम्ही डिस्कस करणार आहोत, ते म्हणजे मायोपिया, म्हणजे दूरदृष्टी दोष जो आहे त्याच्यावर। कारण की हे मायोपियाचं पण प्रमाण फार वाढतं आहे। लहान मुलांमध्ये आपण बघतो की स्क्रीन टाईम खूप जास्ती वाढला आहे, स्पेशली कोविड नंतर, आणि एक्सेसिव्ह नियर वर्क, जास्ती जवळचं काम करतात। आजकाल तुम्ही कुठलेही मुलं पहा, ते बाहेर विटीदांडू किंवा लुपाछुपी नाही खेळत, ते आपल्या टॅबवर गेम्स खेळत असतात। सो हे एक कारण आहे की त्यांचा नंबर म्हणजे मायनस नंबर किंवा मायोपिया फार वाढतो आहे, आणि बाय 2050 50% ऑफ चिल्ड्रन इन दी वर्ल्ड वुड बी मायोपिक। आपल्या देशामध्ये मला वाटतं कमी आहे, 2030 पर्यंत ऑलमोस्ट 25 ते 30% लहान मुलांना
चष्म्याचा नंबर लागलेला काहीच असतो. केलं नाही. आणि भराभर वाढतोय तो नंबर. डोळ्याचा जो तिरकसपणा जो असतो त्यासाठी म्हटलं जातं की हैदराबादलाच त्या ठिकाणी treatment देते की नाही, आजकाल सगळीकडे होतं. सगळीकडे ट्रीटमेंट आहे. नागपुरात आता आम्ही जवळजवळ 20 ते 25 पिडियाट्रिक ऑफ्थॅल्मॉलॉजिस्ट आहोत आणि ते सगळेजण हा आजार ठीक करू शकतात. आता ते डिपेंड तुम्ही कोणत्या स्टेजला येता, तुम्ही किती सांगितल्याप्रमाणे ट्रीटमेंट तो मुलगा मुलगी करू शकतात. काही फॅक्टर्स असतात. दरवेळेस पूर्ण ठीक होईल असं सांगता नाही येत, पण चांगले रिझल्ट. चांगले रिझल्ट. तर ते वाढू नये म्हणून आपल्याला काही लाईफस्टाईल चेंजेस करायला लागतात. म्हणजे स्क्रीन टाईम कमी, नियर ॲक्टिव्हिटी कमी, सनलाईट एक्सपोजर पाहिजे, विटॅमिन डी, फिजिकल एक्सरसाइज इन सनलाईट. विटॅमिन डीचा एक पॉझिटिव्ह रोल आहे नंबर झपाट्याने वाढणं कमी करणं. आणखीनही आहे, काही औषधं आहेत, काही स्पेशल टाईपचे चष्मे आहेत. आता त्याच्यावर बराच रिसर्च चालू आहे. तर सध्या मायोपिया हा एक ज्वलंत टॉपिक आहे म्हणायला काही चूक नाही. मायोपियामध्ये दूरदृष्टी कमी होते, डोळ्याची लांबी वाढते. तर त्याच्यामुळे त्यांना कॉन्केव्ह लेन्स नाही, सगळ्यांनाच दूरचा मायनस नंबर. बेसिकली लहान मुलांपासून सुरू होतो. मायनस नंबर. दूरचा मायनस नंबर. दूरचा मायनस नंबर. स्ट्रॅबिस्मस लहान मुलांमध्ये, आता आमच्याकडे येणाऱ्या मुलांमध्ये पर्सेंटेज थोडं जास्ती असतं, पण स्ट्रॅबिस्मसचा जो प्रिकर्सर आहे अम्लायोपिया, म्हणजे एका डोळ्याची विजन कमी होणं, ते जवळजवळ 1% ऑफ जनरल पॉप्युलेशन, म्हणजे भरपूर आहे. 11व्या ॲन्युअल कॉन्फरन्समध्ये आपण असा विषय ठेवणार आहात की प्रत्येक शाळेत किंवा त्या परिसरात आपण जनजागृती करावी आपल्या संस्थेच्या माध्यमातून, असा काही उपक्रम आपण राबविणार आहात? कॉन्फरन्समध्ये तर हे राबवणं शक्य नाही, पण ॲटलिस्ट त्याचा अवेअरनेस वाढवण्यासाठी आम्ही काही प्रयत्न संस्थांनी किंवा काही डॉक्टर्सनी हे ऑलरेडी केलेलं आहे. तर त्यांचे रिझल्ट्स हे आमच्या कॉन्फरन्समध्ये आम्ही डिस्कस करणार. कारण आरोग्य सेवेचे व्यावसायिक सुद्धा त्यामध्ये राहणार आहेत. हो. मायोपियावर एक पूर्ण सेशन आहे आमचं कॉन्फरन्समध्ये. या मायोपिया विषयावर पूर्ण एक सेशन आहे, ज्याच्यावरती सगळे आपले प्रबंध. 1% जनरल पॉप्युलेशन. हो. आता त्याच्यासाठी आपल्याला सगळ्यात आधी म्हणजे आम्ही पण, आमची सोसायटी पण ट्राय करते की शाळांमध्ये ॲडमिशनच्या आधी डोळे चेक करणं कंपल्सरी केलं पाहिजे. कारण की तो मुलगा आता लहान असतो, एका डोळ्याची विजन कमी असेल तर त्यांना, मुलाला मुलीला कळत नाही, किंवा ते कधी 20व्या वर्षी जेव्हा नोकरीसाठी डोळे चेक करायला जातात तेव्हा कळतं की एका डोळ्याची विजन कमी आहे, तेव्हा ती वेळ निघून गेलेली असते ट्रीटमेंटची. तर जर स्कूलच्या ॲडमिशनच्या वेळेला जर कंपल्सरी केलं स्कूल्सनी किंवा काही असा लॉ आणण्यात आला तर बरेचसे लक्षात येतील. कलर ब्लाइंडनेस इन्सिडन्स कलर ब्लाइंडनेस ब्लाइंडनेस फार कमी आहे. आणि त्याच्याने तसं दैनंदिन जीवनात म्हणजे खूप फरक. तुम्हाला जर नोकरी करायची असेल त्यावेळेला ते मॅटर करतं. मोस्टली हे जेव्हा याचं प्रिपरेशन करतात NDA, एअरफोर्स, आर्मी आणि रेल्वे. त्यावेळेला आर्मी आणि रेल्वे, मिलिटरी फोर्समध्ये जेव्हा आणि काही प्रोफेशन्समध्ये जसं पेट्रोकेमिकल इंडस्ट्रीज आहे, जिथे रंग, टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे, जिथे त्यांना रंग ओळखणं जरुरी आहे. असिस्टंट लोको पायलट रेल्वेच्या एक्झाममधील रेल्वेचा अत्यंत हो. रंगावर आहे. त्यांची डोळ्याची तपासणी केली जाते आणि त्याच्यामध्ये कलर ब्लाइंडनेस थोडासा मिळाला त्यांना रिजेक्ट केलं जातं. त्यासाठी डोळ्याचा पूर्ण विषय आहे ते तर, पण त्याला ट्रीटमेंट पण नाही. म्हणजे जो कलर ब्लाइंडनेस आहे, कलर ब्लाइंडनेसला ट्रीटमेंट पण नाही. तो मोस्टली अनुवांशिक आजार असतो, अनुवांशिक त्याच्यामुळे असतो. अनफॉर्च्युनेटली त्याच्यासाठी ट्रीटमेंटही नाही. त्यामुळे त्याला असलं तर त्याला प्रोफेशन बदलण्याशिवाय दुसरा काही उपाय नाही. काही उपाय फळांचा एक प्रकार आहे, गाजरासारखा एक फळ नाही, त्यांना नाही. त्यांनी कलर ब्लाइंडनेसवर नाही, त्यांनी फक्त विटॅमिन ए डेफिशियन्सी ठीक होतं.
बरेच जण ऑपरेशन्स केली जातात, ते वयाने लहान असलेले मोठे असलेले यथाशक्ती त्यांच्याबद्दल काही प्रॉब्लेम नाही, पण हे कमवत असतात आर्थिक दृष्टिकोनातून अशा वेळेला संस्था शासनाला काही त्याच्याबद्दल खात्या घेणार का, त्यांना काही नाही, शाळांमध्ये सर्व शिक्षा अभियान आहे आणि बऱ्याच स्कीम्स आहे ज्याच्यात लहान मुलांचं फ्री सर्जरीज आणि फ्री ट्रीटमेंट होते. MJPJमध्ये फ्री ट्रीटमेंट आहे क्वीन्स. हां, ज्याही संस्थांमध्ये MJPJ परिसर येतो की परिसरामध्ये मला माहिती आहे त्यांच्या मुलांना जर असं काही असलं तर कसं डेफिनेटली MJPJमध्ये ह्या सर्जरी साधारण 10 ते 12 वर्षाचं होईपर्यंत ट्रीटमेंट कंटिन्यू करावी लागते. आयुष्मान भारतमध्ये देखील ह्या कव्हर्ड आहेत दोन्ही. प्रेक्षकांनो नमस्कार. यावेळेला एच न्यूजची टीम प्रेस क्लबला आहे, ज्या ठिकाणी आत्ताच एक पत्रपरिषद झाली आणि पत्रपरिषदेमध्ये स्ट्रॅबिस्मम अँड पेडियाट्रिक ऑप्थोमॉलॉजी सोसायटी ऑफ इंडियाचा 11वा वार्षिक या परिषदेचं शानदार आयोजन करण्यात आलेलं आहे. आणि आपण बघू शकतो की यावेळेला पत्रपरिषदेमध्ये असणारे हे तमाम डॉक्टरची टीम या ठिकाणी आहे, ज्यामध्ये मग त्या डॉक्टर शुभांगी भावे असतील आहे, डॉक्टर वर्षा पांडे असतील आहे किंवा डॉक्टर रिंकल फुसाटे मॅडम असतील आहे आणि बरेच असे डॉक्टर होते जे पत्रपरिषदेमध्ये होते. आपण यांच्याकडनं जाणून घ्या की डोळ्यांचं नेमकं करायचं काय. डोळे संपूर्ण दृष्टी दाखवणारे असतात, हे जग बघतात ते फक्त डोळ्यांमुळे, पण नुसतं जग बघण्याने होत नाही, कारण डोळे हे चांगले ठेवावे लागतात. हेल्थ इज वेल्थ असं म्हटलं जातं. मात्र अलीकडे आपण बघतो की डोळ्यांचे जे आजार असतात, जे विकार आहे, हे मोठ्या प्रमाणावर वाढलेले आहेत आणि असे चांगले डॉक्टर्स पण आहेत त्याचा औषध उपचार करण्यासाठी म्हणून आजही आहेत. आणि डोळे हे डोळे आहेत, पण हे डोळे नेमके कसे असावे, कारण तिरकसपणा हा नेहमी लहान मुलांमध्ये दिसतो आहे. कसं याकडे कसं बघतात, तिरळेपणा ज्याला म्हणता येईल आहे? हे बघा, डोळे जे आहेत नक्कीच अतिशय महत्त्वाचा अवयव आहे. लहान मुलांमध्ये आपण ह्याला खूप महत्त्व का म्हणून देतो, कारण दृष्टी, नजर ही जी आहे ती सगळ्यात मोठं सेन्सरी ऑर्गन आहे की जे इनपुट्स देतं आणि ज्याच्याद्वारे लहान मूल ह्या डोळ्यांच्याद्वारे खूप सारी इन्फॉर्मेशन घेतं आणि ते त्याच्यानंतरच त्याचे बाकीचे गोष्टी जे आहेत, बाकीचे सेन्सेस जे आहेत आणि बाकीच्या ॲक्टिव्हिटीज डेव्हलप होत जातात. लहान वयात डोळ्यांचे विकार असणं हा एक अल्टुगेदर दुसरा लेव्हलचा प्रॉब्लेम असतो मोठ्या वयात होण्यापेक्षाही. कारण लहान वयात हा प्रॉब्लेम आल्यानंतर जर कुठल्या कारणाने नजर जर तिथेच बोथट होऊन राहिली तर ती पुढे जाऊन ती नजर पूर्णपणे 100% डेव्हलप होत नाही. हे बोथट होण्याचे कारणं म्हणजे डोळ्यात चष्म्याचा नंबर असणं, डोळ्यात तिरळेपणा असणं, आणखीन दुसऱ्या प्रकारचे डोळ्यांच्या बिमाऱ्या असणं, ह्याच्यामुळे ही नजर बोथट राहू शकते. चांगली गोष्ट ही आहे की हा जो बोथटपणा आहे, ज्याला आम्ही अम्ब्लायोपिया असं म्हणतो, हा बोथटपणा आपल्याला लहान वयात ट्रीट करता येतो. आणि म्हणूनच खूप महत्त्वाचं होऊन जातं की पुढच्या आयुष्यात नजर जर आपल्याला व्यवस्थित टिकवायची असेल आहे तर लहान वयापासून नजरेची काळजी घेणं खूप महत्त्वाचं आहे. बिलकुल, लहानपणापासून काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे असं यावेळेला डॉक्टर रिंकल मॅडम ज्या आहेत फुसाटे यांनी असं सांगितलेलं आहे. यावेळेला दस्तूरखुद्द आपल्यासमोर डॉक्टर वर्षा पांडे मॅडमसुद्धा आहेत. त्यांना आपण विचारूया, मॅडम आपण अलीकडे बघतो की लहान मुलांचा जो कल असतो हा सातत्यानं TV बघण्याकडे असतो किंवा मोबाईलचं ते जास्त बघत असतात, तर जास्त मोबाईल बघितल्यामुळे हे असे कारणं होत असतात का? नमस्कार. आत्ता सरांनी विचारलं आहे की मोबाईलमुळे डोळ्याचे प्रॉब्लेम वाढतात का, तर नक्कीच मी इथे सांगू शकते की मोबाईल हे आजच्या या पिढीला एक शाप आहे, स्पेशली लहान मुलांकरता. कारण लहान मुलांना ते एक प्रलोभन असं झालेलं आहे की सहजगत्या हातात दिलं की काही वेगवेगळ्या गोष्टी सतत नुसतं बोट फिरवलं की दिसत असतात. वेगवेगळे चमकते गेम्स, वेगवेगळे म्युझिक, यूट्यूबवरती गाणे, आणि त्यामुळे मुलांना ते इतकं त्याचं अट्रॅक्शन आहे की सहज कोणाचाही फोन दिसला की ते पटकन हातात घेतात. पण मला असं वाटतं यामध्ये मुलांचा काहीही दोष नाही आहे. इथे मी पॅरेंट्सना, सगळ्या पालकांना सांगू इच्छिते की मोबाईल ह्या सगळ्या सवयी मुलांना आपल्यामुळे लागतात. आपण जर त्यांच्यासमोर तासनतास वेळ मिळाला की मोबाईल पाहत राहिलो तर नकळतच मुलांनाही ती उत्सुकता वाढते आणि ते पाहत राहतात. सतत जवळ घेऊन मोबाईल पाहिल्यामुळे, सतत तिथे पाहिल्यामुळे मुलांची दूरची दृष्टी कमजोर होते आहे. हे
आता प्रूफ झालेला आहे, कारण दूरच्या नंबर मुलांचे जे वाढतात आहेत. आणि म्हणूनच मला पालकांना सांगायचं आहे की नुसतं मुलांच्या हातातनं मोबाईल हिसकू नका, त्यांना त्यांचे दुसरे इंटरेस्ट डेव्हलप करा, त्यांना ड्रॉइंग शिकवा, खेळायला घ्या, बाहेर आउटडोअर ॲक्टिव्हिटीज वाढवल्या तर ते दूर पाहतील आणि मग हळूहळू त्यांचा याच्यामधला इंटरेस्ट मोबाईलमधला कमी होईल आणि त्याचे दुष्परिणाम आपण नक्कीच रोखू शकतो. बिलकुल. तर आपल्यासोबत डॉक्टर शुभांगी भावे मॅडमसुद्धा, त्यांना पण विचारूया. मॅडम, 11व्या परिषदेचं जे शानदार आयोजन करण्यात आलेलं आहे त्याबद्दल काय माहिती द्याल? जे 11वं आम्ही सत्र स्ट्रॅबिस्मस अँड पिडियाट्रिक ऑफ्थॅल्मॉलॉजी सोसायटीचं अरेंज केलेलं आहे. त्याच्यात 2 दिवसांचा कार्यक्रम आहे. जवळजवळ 100च्या वर लोक आपलं काम सांगणार आहेत आम्हाला आणि खूप सारे यंगस्टर्स आहे ज्यांचे थिसीस पेपर्स, काही इंटरेस्टिंग केसेस हे पण प्रेझेंट होणार आहे. एक सत्र आहे जे मायोपियावर आहे, जे दूरदृष्टी कमी होण्यावर असतं त्याच्यावर आहे. त्याच्यानंतर इंटरनॅशनल सेशन आहे जिथे अमेरिकेचे आणि UKचे लोक आणि आजूबाजूच्या देशांचे लोक आपले विचार आम्हाला सांगतील असं. पंडित मॅडम, मला एक प्रश्न हा पण विचारायचा वाटतो की आज गेली अनेक वर्ष झालीत आपण म्हणजे तिघींच्या संदर्भात म्हणतो आहे, जे अजून डॉक्टरची टीम असेल आहे, गेली अनेक वर्षापासून आपण या क्षेत्रामध्ये काम करतात आहात. अनेक चांगले अनुभव आपल्याला आले असतील. मुख्य कारण डोळ्यांच्या ज्या समस्या आहेत त्याला मुख्य कारण काय असावं असं तुम्हाला वाटतं? मुख्य कारण आहे, एक कारण नाही सांगू शकत. काही असतात, काही चष्म्याचे नंबर असतात, काही अनुवंशिक आजार असतात किंवा काही आजकाल आता मोबाईल आहे, असे काही कारणं आहे ज्यांनी डोळ्यांच्या समस्या वाढतात. आपल्याला काय वाटतं पंडित मॅडम की खानपानची जी व्यवस्था आहे कुठेतरी, कारण आता म्हटलं जातं की सेंद्रिय शेती फार कमी केल्या जातं आणि हायब्रिडचं आपण खातो रासायनिकपेक्षा, तर याचा कुठेतरी फरक पडतो का? नक्कीच मी म्हणेन की आजार होण्याच्या आधी ते होऊ नये याची काळजी आपण जरूर घेतली पाहिजे. त्यामुळे हिरव्या भाज्या, गाजर, काकडी, सलाड्स, स्प्राउट्स, मोड आलेले धान्य, फळं, पिवळे फळं, येलो फ्रूट्स, पपई, केळी वगैरे ही सुद्धा डोळ्यांसाठी चांगली असतात. व्हिटॅमिन Aचे सोर्स आहेत. त्यामुळे चांगलं अन्न, डोळ्यांना व्यवस्थित आराम किंवा सफिशियंट स्लीप झाली पाहिजे. मोबाईलचं डॉक्टर भावेंनी आता सांगितलंच आहे, मोबाईलचा यूज कमी, आउटडोअर ॲक्टिव्हिटी, बाहेर मुलांना खेळण्याकरता एनकरेज केलं पाहिजे आणि त्यामुळे नक्कीच डोळ्यांचे आजार होऊ नये म्हणून आपण प्रिव्हेंटिव्ह मेजर्स घेऊ शकतो. रिंकल मॅडम, शेवटचा प्रश्न आहे की यावेळेला संपूर्ण लाखो प्रेक्षक वर्ग आपल्या सर्वांनाच नीट ऐकतो आहे, बघतो आहे, काय मार्गदर्शन करायला आपण विशेष करून महिलांना? विशेष करून महिलांपेक्षाही विशेष करून लहान मुलांचं, कारण आपली जी कॉन्फरन्स आहे ही लहान मुलांच्या डोळ्यांच्या विकारांबद्दल ही कॉन्फरन्स आहे. सगळ्यात महत्त्वाचं जर म्हणायला गेलोत तर की लहान मूल लहान मूल जेव्हा जन्माला येतं तेव्हा एक खूप महत्त्वाची कंडिशन असते ज्याच्याबद्दल ज्याला म्हणतो रेटिनोपॅथी ऑफ प्रीमॅच्युरिटी. प्रीमॅच्युअर बेबीज आता जास्ती सर्वाईव्ह होतात आहेत कारण आपण टेक्नॉलॉजिकली आपण खूप ॲडव्हान्स झालेलो आहोत आणि त्याच्यासोबतच हा एक साईड इफेक्ट म्हणा किंवा काही की प्रीमॅच्युअर बेबीजमध्ये डोळ्यांच्या विकारांचं प्रमाण जास्ती असतं कारण ती डोळ्यांचा पूर्ण घडण होण्याच्या आधी जन्माला आलेली असतात, त्यांचं पूर्ण डेव्हलपमेंट होण्याच्या आधी जन्माला आलेली असतात. हा एक खूप महत्त्वाचा विषय आहे. जेव्हा तुम्हाला म्हणजे अगदी जन्मापासून जर म्हटलं तर जर नवजात शिशूला डोळ्यांची तपासणी सांगितल्या गेली आहे तर त्याला कंप्लाय करणं खूप जरुरी आहे. कंप्लायन्स म्हणजे की बऱ्याच पेशंट्सला जेव्हा ते प्रीमॅच्युअर पैदा होतात आणि त्यांना सांगितलं जातं की ह्या बाळाचा आता डोळ्यात हा आम्हाला असा आजार दिसतो आहे, ह्याचं लेझर करणं जरुरी आहे, बरेच लोक त्याला खूप रेझिस्ट करतात. तर तुमच्या डॉक्टरवर विश्वास ठेवणं खूप जरुरी आहे. लहान मुलाला सगळं दिसतं आहे म्हणून ह्याला तपासणीची गरज नाही हे गृहीत धरणं खूप चुकीचं आहे. शाळेत जेव्हा जर बेबी नॉर्मल टर्म बेबी आहे आणि आता तो शाळेत जाण्याच्या वयाचा झालेला आहे तेव्हा ही पहिली डोळ्यांची तपासणी करून घेणं खूप महत्त्वाचं आहे.
गोष्टी गृहीत न धरता थोडा डॉक्टरांवर विश्वास ठेवणं जरुरी आहे. आणि ज्या स्क्रीनिंग प्रोसिजर्स, कारण आता आपल्याजवळ ह्या सगळ्या प्रोसिजर्स, हे सगळे तज्ज्ञ अवेलेबल आहेत, तर त्यांचा पुरेपूर आपल्याला फायदा घेणं जरुरी आहे. हे आपण वेळीच केल्यास आपल्याला पुढे होणारे बरेच प्रॉब्लेम्स आपण टाळू शकतो. तर आपण होत्या भावे मॅडम, फुसाटे मॅडम आणि पांडे मॅडम, ज्यांनी असं सांगितलं की प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. याप्रमाणेच जर कार्य झालं तर अधिक चांगलं राहील आहे. कुठलाही आजार हा तेव्हाच जास्त वाढतो त्याची आपण नीट काळजी घेत नाही. त्यामुळे सुरुवातीलाच जर आपण काळजी घेतली तर असे जे काही रोग असतील आहे याला कुठेतरी आळा बसू शकतो. त्याकरता चांगलं खाणपान असावं आणि मुख्य म्हणजे मुलांना मोबाईलपासून, टी व्हीपासून दूर करावं, नक्कीच करावं, कारण त्याचे जे किरण असतात ते फार हार्मफुल असतात. आणि बऱ्याच अशा त्यांनी गोष्टी सांगितलेल्या ज्या 11व्या वार्षिक त्या कार्यक्रमामध्ये याचा उलगडासुद्धा त्या करणार आहेत. आणि सर्वांनी त्या ठिकाणी यावं असं आव्हान आज या पत्रपरिषदेच्या माध्यमातून या तमाम डॉक्टरच्या टीमने केलेला आहे. नागपूरच्या प्रेस क्लबवरून व्हिडिओ जर्नलिस्ट दिनेशसह संजय मिरे, एच न्यूज नागपूर. अरे वाह, पिकनिक की तैयारी? अब बेटा हम ठहरे डायबिटीज के पेशेंट, इस उम्र में पिकनिक वगैरह तो ना हो पाएगा, ज्यादा बैठने से पैरों में सूजन भी. तो फिर इतनी सारी दवाई क्यों? 90% ऑफ डायबिटिक पेशेंट की शुगर सिर्फ अप्रोप्रिएट डाइट थेरेपी से कंट्रोल की जा सकती है. अच्छा, अब क्या करें? पूरे इंडिया में अप्रोप्रिएट डाइट थेरेपी के 50+ सेंटर्स है. तो आज ही अपनी अपॉइंटमेंट बुक कराएं और डायबिटीज के सोल्यूशन पाएं. आज ही अपने कंफर्मेटरी टेस्ट कराएं सिर्फ एप्रोप्रिएट डाइट थेरेपी से.